वागतो शब्दांना धार कशी की तेलपीत साप भगविला कोल्हापूरच्या शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख यांच्या शुभास्ते साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। खासदार माननीय राजेजी क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, जिल्हा प्रमुख राजेखान जमादार, सुजित चव्हाण, रवींद्र माने आणि ऋतुराज क्षीरसागर यांच्या वतीने हा सत्कार। या ठिकाणी साहेबांचं भाषण आता चालू होतंय। एकच मिनिट मी साहेबांच्या परवानगीने बोलतो। मुख्यमंत्री कसा असावा एक 10 मिनिटापूर्वी एक उदाहरण देतो की साहेब या ठिकाणी समोर बसले होते। नांदेड जिल्ह्यातून एक महिला 2 लहान मुलं घेऊन आली होती आणि तिच्या पतीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे 6 महिन्यापूर्वी। साहेब इथून उठले, पाठीमागे गेले आणि साहेबांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आदेश दिले, कार्यकर्त्यांना आदेश दिले की ह्या महिलेच्या घरी ताबडतोब 5 लाख रुपये पाठवा असा साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिला। मुख्यमंत्री संवेदनशील असा असावा। मी या ठिकाणी साहेबांच्या भाषणाच्या अगोदर 2 घोषणा देणार आहे। जोरदार प्रतिसाद या ठिकाणी मिळाला पाहिजे। अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मान बिंदू, हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचा डहाण्यावाग, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा। धन्यवाद। अरे आपल्या बसा, हे आवाज काय रे? आवाज येतोय? शेवटपर्यंत येतोय? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी आणि जय श्रीराम, जय जय श्रीराम। लवकरच आपल्याला अयोध्येला जायचं, सगळ्यांना घेऊन जाणार। आजच्या कालपासून आपलं शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन या ठिकाणी सुरू आहे आणि या महाअधिवेशनाला आपले सर्व शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, महिला आघाडी, युवा सेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते। काल आणि आज अनेक वक्त्यांनी अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा केली आणि अनेक विषयांना या ठिकाणी चालना देण्याचं काम केलं जे या राज्यासाठी आवश्यक होते। आणि म्हणून हे अधिवेशन अतिशय शिस्तीने, अतिशय मुद्देसूदपणे या महाराष्ट्रातल्या जनतेला काय हवंय, त्यांच्या गरजा काय, त्यांची निकड काय, या सगळ्या बाबींवर आपण या महाअधिवेशनामध्ये वक्त्यांना विषय दिले होते आणि त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। महाअधिवेशन हे यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। या महाअधिवेशनामध्ये अगदी शेवटच्या टोकापर्यंत सर्व कार्यकर्ते या सभागृहामध्ये हाऊसफुल बसलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि शिवसेनेच्या पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद करवीर वासिनी आई अंबाबाई आणि
या ठिकाणी अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. काल जाऊन आपण अनेक लोकांनी दर्शनही घेतलं आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीलाही वंदन करतो. छत्रपती शाहू महाराजांच्या अलौकिक कार्यास देखील मी विनम्र अभिवादन करतो. पराक्रमी तारा राणी यांना देखील मी मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या करवीर भूमीत हे आपलं महाअधिवेशन होत आहे. काल मी एक पत्रकारांचा कार्यक्रम होता प्रेस क्लबचा, तिथं गेलो होतो. अनेक लोकांनी मला सांगितलं संपूर्ण कोल्हापूर या महाअधिवेशनामुळे एक भगवं वातावरण, एक भगवं वादळ या कोल्हापूरमध्ये आलेलं आहे. आणि खरं म्हणजे या करवीर नगरीत शिवसैनिकांचं एक शक्तिपीठ अवतरलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब देखील प्रत्येक शुभ कामाची, मग निवडणुका असतील आणखी काय असेल, या करवीर नगरी या अंबाबाईचं दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करत होते. आणि आपण देखील बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जातोय, त्यांची भूमिका घेऊन आपण पुढे जातोय आणि आपण देखील त्याचं पालन केलं. आणि आज कोल्हापूरमध्ये आपल्या या महाअधिवेशनाची आपण काल सुरुवात केली. आता एक सांगता होती आहे आणि म्हणून कोल्हापूर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं एक अतूट नातं, एक अतूट नातं आहे. आणि म्हणून आज शिवसेना आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे आपण पुन्हा ताकदीने उभी करतोय, ताकदीने उभी राहिलेली या ठिकाणी दिसतीये. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर भगवमय झालंय, शिवसैनिकांमध्ये उत्साह देखील तळपतोय आणि खऱ्या अर्थाने आज एक समाधान देखील आहे की आपला शिवसेना पक्ष आज पुढे जातोय, मोठा होतोय. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. तुमच्याकडे आहे, ही फार मोठी जमेची बाजू आहे. आणि म्हणून आपण पुढे घेऊन जातोय, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. परंतु हे जरी असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद, त्यांची पुण्याई, त्यांच्या शुभेच्छा देखील आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे. आणि आज या कोल्हापूरमध्ये आपल्या एवढ्या गर्दीमुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आणि म्हणून मी अधिवेशनामध्ये देखील अनेक आपण अभिनंदनाचे ठराव घेतले, शेतकऱ्यांचे ठराव घेतले, कष्टकऱ्यांचे ठराव घेतले. या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे आपण ठराव घेतले. अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं. करोडो रामभक्तांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. राम मंदिराचं आणि 370 कलम याचं त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला. आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी देखील सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला. आणि तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की जेव्हा आपला सहकार क्षेत्र, आपले ऊस पिकवणारे शेतकरी, साखर कारखाने अडचणीत आले, त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ केलं. आणि सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अनेक निर्णय घेतले. त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव केला.
कारण त्यांनी 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हटवलं. ती देखील बाळासाहेबांची इच्छा होती. आताच संसद रत्न डॉक्टर आपले श्रीकांत शिंदे आणि आपले आप्पासाहेब बारणे या दोघांना संसद रत्न मिळालं. त्यांचंही आपण अभिनंदन केलं. म्हणजे आपल्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये अशी रत्न आहेत की त्यांना संसदेचे पुरस्कारही मिळतात, विधानसभेतले पुरस्कारही मिळतात. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे की जे असे पुरस्कार मिळतात याचं अनुकरण आपण लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण लोकांची आपली नाळ जुळली आहे, लोकांची आपली बांधिलकी आहे, ती जपण्याचं काम केलं, मुद्दे मांडले तर नक्कीच अशा प्रकारचे पुरस्कार आपल्या प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं काम मला अपेक्षित आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, जर बाळासाहेब असते, मगाशी कोणीतरी म्हणाल बाळासाहेब असते तर राम मंदिर होताना 370 कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं त्यांनी अगदी मुक्त कंठाने भरभरून स्वागत केलं असतं, त्यांचं अभिनंदन केलं असतं. परंतु जे वारसा सांगतात एक शब्दही उच्चारण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. मग बाळासाहेबांचे विचार आणि वारसा आणि हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही, तुम्हाला अधिकार नाही. आणि म्हणून आज अनेक लोक इथं आलो तरी प्रवेश होत आहेत, नागपूरच्या अधिवेशनात गेलो तरी प्रवेश होत आहेत. 50 आमदार, 13 खासदार, नंतर इथं नीलमताई आहे, उपसभापती नीलमताई, आमच्या कायंदेताई, आणखी ते आमदार तो बजोरिया, दराडे आणि आणखी कितीतरी आमदार शिवसेनेमध्ये येत आहे. आले हजारो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद, सगळे सदस्य आणि हजारो लाखो शिवसैनिक आज प्रत्येक जिल्ह्यातले शिवसेनेमध्ये काय येत आहे. कोणी गेला तो जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला, गेला की तो गद्दार, गेला की तो कचरा. एक दिवस हेच कार्यकर्ते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. हम दो हमारे दो, अशी परिस्थिती तुम्ही आत्मपरीक्षण करणार की नाही. हे सगळे का जात आहेत? कारण आम्ही शिवसेनेची, बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे चाललो, बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय. आज सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय. इकडे मंत्री बसलेत, खासदार बसलेत, आमदार बसलेत, नेते बसलेत, आणि मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हे शिवसेनेचेच आशीर्वाद, बाळासाहेबांचेच आशीर्वाद, हे कदापि मला विसरता येणार नाही. हे शिवसेनेमध्येच घडू शकतं. आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्य माणूस जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला सर्वसामान्य माणसाची कदर, सर्वसामान्य माणसाच्या वेदना, सर्वसामान्य माणसाचे कष्ट त्याला माहीत असतात. आणि म्हणून आज आत्मपरीक्षण, आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे हे आपण समजायला पाहिजे, पाहायला पाहिजे आणि त्यावर उपाय करायला पाहिजे. हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मी एवढंच सांगतो की आज या महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा का थांबतात? काय त्यांना वेळ जात नाही म्हणून? अगदी उशिरापर्यंत मी गणपतीत मुंबईत फिरलो, पुण्यात फिरलो, नाशिकमध्ये फिरलो,
रात्री मुंबईमध्ये 3-3, 3.5, 4-4 वाजेपर्यंत का लोक थांबतात? जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर ते लोक थांबले असते. मुंबईमध्ये मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. असे अनेक किस्से आहेत, अनेक घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत. मी जाताना एका गणपतीच्या दर्शनाला एका गॅलरीमध्ये खाली एक वृद्ध महिला बसली होती, हातामध्ये ती काठी होती. मी पाहिलं, मी गणपतीचं दर्शन घेऊन आलो. वाजले होते 2:45 रात्रीचे. मी परत आलो मला वाटलं आता ते वृद्ध महिला गेल्या असतील. माझ्या आईसारख्या वयाच्या होत्या. पाहिलं तर तिथेच बसल्या होत्या. त्यांच्यावर एक दुसरी मुलगी होती. मी विचारलं, एवढा वेळ तुम्ही इथं जागत बसलात? त्या म्हणाल्या, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बघायचं होतं. हे प्रेम आहे, ही आपुलकी आहे. हे पैसे देऊन विकत घेता येत नाही, हे पैसे देऊन मिळवता येत नाही. हे प्रेम कामातून, वागण्यातून आणि कार्यातूनच मिळत असतं. आणि म्हणून आज अनेक लोक सोबत येत आहेत. अनेक पक्ष वाढवतोय, पक्ष पुढे जातोय. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जातोय. बाळासाहेबांची भूमिका काय? मगाशी संजय उपाध्यायांनी सांगितलं, शिवसेनेचं हिंदुत्व सर्व व्यापक आहे. शिवसेना ही सर्वव्यापी आहे. आणि जेव्हा हिंदुत्व जेव्हा म्हणत होता, आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला देखील तुमची जीभ का कचरते? आणि म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग 2019ला ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेसला लांब ठेवा, काँग्रेस माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल, त्याला तुम्ही जवळ नाही केलं. डोक्यावर घेतलं, खांद्यावर बसवलं, त्याच्या मांडीला मांडी लावून बसला. तेव्हा हिंदुत्व सोडलं. कुठे गेलं होतं हिंदुत्व? जेव्हा सावरकरांचा भर सभागृहामध्ये अपमान होत होता तेव्हा कुठे तुमचं हिंदुत्व गेलं होतं? कुठे गेलं होतं? आणि म्हणून आम्ही ही का भूमिका घेतली? अनेक लोकांनी त्याच्यावर सांगितलं, अनेक वक्त्यांनी त्याच्यावर सांगितलं, आपले विचार प्रकट केले की शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसेनेची काँग्रेस आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना शिवसेना धनुष्यबाण नामशेष होऊ नये म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. असं धाडस देशात नाही, जगामध्ये कधी पुन्हा मला वाटत नाही होईल. आणि माझ्या सोबत 50 आमदार खांद्याला खांदा लावून उभे राहिले. काही मंत्री होते, मंत्री पाय उतार झाले. पुढं काय होणार माहित नाही, खड्ड्यात जाणार का काही होणार काही माहित नाही. परंतु शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार संपुष्टात येऊ लागल्यामुळे कधी कोणी पाहिले की सत्तेकडे माणूस जातो, सत्तेच्या बाहेर जात नाही. आम्ही तर सत्तेत होतो. सत्तेतून पाय उतार होण्याचा निर्णय आम्ही घेतला. अतिशय कठीण निर्णय होता, कडवट निर्णय होता. आम्हाला निर्णय घेताना देखील छातीवर दगड ठेवावा लागला. कारण बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आम्ही होतो, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक होतो. पण बाळासाहेबांचे विचार मरू लागले, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. त्यावेळेस मग शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला पक्षामध्येच राहून, पक्ष नेतृत्व जेव्हा एखादा चुकीचा निर्णय घेतो त्या वेळेस मात्र पक्षामध्ये आपल्या विचारांची भूमिका, बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी, पुढे नेण्यासाठी आम्ही हे पाऊल टाकलं. आणि जर आमचं पाऊल चुकलं असतं तर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला नंबर 1चं स्थान मिळालं नसतं. लोकांनी आम्हाला ठुकरवलं असतं, लोकांनी आम्हाला नाकारलं असतं. तुमचा नंबर कुठं गेला तोही माहित नाही. कुठून मागून पहिला का वरून खालचा शेवटचा हे माहित नाही.
लोकांनी ठरवलेलं आहे. आणि जर आमचं पाऊल चुकलं असतं तर तुम्ही देखील एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला नसता. तुम्ही देखील पाठ फिरवली असती. पण 1.5 वर्षामध्ये सरकारने जे निर्णय घेतले ते निर्णय आपल्या समोर आहेत. ते निर्णय आपल्या समोर आहेत. एकही मी सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो. दोघांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यावर कॅबिनेट घेण्याचा एक नियम असतो. त्या कॅबिनेटमध्ये देखील निर्णय वाचा. शेतकऱ्यांसाठीच पहिला निर्णय आम्ही घेतला. कष्टकऱ्यांसाठीच आम्ही पहिला निर्णय घेतला. आणि सिंचनाचे प्रकल्प जे दुष्काळी भागामध्ये पाणी मिळालं पाहिजे तो निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर अनेक निर्णय घेतले. त्या बाबतीमध्ये मी पुढे बोलेन. परंतु एकही निर्णय वैयक्तिक राजकीय लाभार्थ्याला मिळेल, राज्यकर्त्याला मिळेल असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही. हे मी छाती टोकपणे सांगतो. आणि आमच्यावर आरोप 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 प्रत्येक वेळी आरोप आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही 50 खोके हे सगळे लोक हे सगळे बसलेले आहेत. निलमताई इकडे भाऊ आहेत, गजा भाऊ आहेत, सर्व सिनियर लोक आहेत, मंत्री आहेत, सर्व नेते आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातले लोक येत आहेत, इतर संघटना येते आहे, वारकरी येत आहेत, आध्यात्मिक लोक येत आहेत, सगळे लोक येत आहेत. काय येत आहेत मी त्यांची नावं घेत नाही. परंतु या समाजामध्ये ज्यांना लोक पायाला हात लावून नमस्कार करतात अशी अनेक व्यक्तिमत्व आहे. त्यांची मी नावं घेणार नाही. पण त्यांनी देखील आपल्या निर्णयाचं स्वागत केलं. चांगला निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला म्हणून त्यांचे मला फोन यायचे आणि तेही देखील मला बळ, ऊर्जा आणि प्रेरणा मिळत गेली. त्याला निर्णय घ्यायला देखील धाडस लागतं. आम्हाला मी पहिलंच सांगितलं, जेव्हा वर्तमानपत्रामध्ये असं जेव्हा शिवसेना आपल्याला मिळाली तेव्हा काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली, छातीत धडकी भरली. आता काय होणार? आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती जाईल का? मी लगेच सांगितलं, तुमची संपत्ती शिवसेना म्हणजे तुमची संपत्ती मला नको. तुमची संपत्ती बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर्य आहे. तुम्ही काय केलं? तुम्हाला कोणीतरी मध्ये म्हणाल यांना तर खोके पुरत नाही, यांना कंटेनर लागतात. आणि त्याचा साक्षीदार सगळ्यात जास्त मी असू शकतो. काय गुलाबराव, केसरकरांना नाही माहित आहे, तानाजीरावांना नाही माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून उदय सामंत इकडे आहे. परंतु आज एकदा जेव्हा शिवसेना मिळाल्यानंतर, धनुष्यबाण मिळाल्यानंतर एक पत्र आलं समोरून की शिवसेनाच्या खात्यातले 50 कोटी रुपये आम्हाला पाहिजेत, ते आम्हाला द्यावे. मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने सांगितलं, किरणने सांगितलं. मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही. मी म्हणालो यांना बाळासाहेब नकोत, बाळासाहेबांचे विचार नकोत, यांना फक्त पैसे पाहिजे. 50 कोटी तातडीने देऊन टाका. 50 कोटी रुपये तातडीने दिले. 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही 50 खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ते वाटली पाहिजे होती. कसले आरोप करतायत रोज? अरे तुमच्यावरचे आलेली संकट या एकनाथ शिंदेने छातीवर घेतली आहेत. खूप माझ्याकडे आहे बऱ्याचशा गोष्टी. काही बोलायची वेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेन. आज काय झालंय?
मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होतं. त्याचं आता काय झालंय? उदास हवेली झालेली आहे. काय आहे तिथे? बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होतं. आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय? कशा पद्धतीने वागताय? जिथून वाघाची डरकाळी फुटायची तिथून आता रडगाण्याचा आवाज येतो, शिव्या शाप देण्याचा आवाज येतो, दुसरं काही नाही. हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही. आणि म्हणून बाप चोरला, वडील चोरले, सारखा रोज रोज रोज. अरे बाळासाहेब पुण्या एकट्या दोकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं. त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं. तुम्ही विकून टाकलं. तुम्ही सत्तेच्या मोहापायी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले, त्यांची भूमिका सोडली. मला माहित होतं. मगाशी केसरकर म्हणाले ते सत्य आहे. मला माहित होतं यांना मोह झालाय, यांना स्वार्थ भावना जागृत झाली आहे. माझ्या आमदारांना मी लोकांना हातापाया दादा बाबा का सांगून त्या हॉटेलमध्ये थांबून ठेवलं. भाऊ गजा भाऊ बोले हे नवीन कार्यक्रम जो चाललाय हा चुकीचा आहे, हा आपल्याला परवडणारा नाही. कोण कधी खड्ड्यात घालेल ते माहित नाही. तरी सुद्धा मी सांगितलं ठीक आहे, आपण संयम ठेवूया, संयम ठेवूया. एका पक्षप्रमुखाला या सत्तेचा मोह आतापासून नव्हता, 2004 पासून होता. सुप्त इच्छा होती. अर्जुन खोतकर आता मला खुणवतायत. अर्जुन खोतकर साक्षीदार आहेत, आणखी काही लोक साक्षीदार आहेत. अरे आम्हाला सांगितलं असतं. मी म्हणालो जेव्हा मला म्हणाले की शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल, मी म्हणालो ते घाबरले होते. अगदी रडवेला चेहरा होता. एकनाथ शिंदेची रिॲक्शन काय पाहत होते. मी क्षणभर मनात विचार केला, आता ह्यांच्या मनामध्ये मोह आलेला आहे, सत्याची खुर्ची यांना पाहिजे. मी क्षणात म्हणालो मग ठीक आहे तुम्ही पुढे व्हा. नाही मला कुठे व्हायचं होतं, आता ते जाऊ द्या, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत. हे मला सांगितलं सगळ्यांनी. ज्यांनी जे पाठवले होते त्यांनीही सांगितलं, आणि ज्यांना सांगितलं होतं तुम्ही नाव सुचवा त्यांनीही सांगितलं. लपतात का गोष्टी या? तरी सुद्धा मी ठीक आहे बाबा, आपल्या प्रमुखाला एक स्वार्थ भावना, मोह, मायाचं जाळ यांच्या आजूबाजूला आहे, जाऊ दे. एकनाथ शिंदे कधी पदाला लापापलेला नव्हता. मला काही नकोय, मला प्रेम पाहिजे, प्रेम, मला काही नकोय. मी त्यांना सांगितलं, तुम्ही मला हे सांगितलं असतं तर मी तसा माहोल तयार केला असता. परंतु तरी सुद्धा मला कुठं व्हायचं होतं. हा त्यांचा डायलॉग एकदम फिट होता. एक सांगतो तुम्हाला, ते जसे दिसतात तसे नाही. इनोसेंट चेहरा, इनोसेंट चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. एक गाणं आहे, एक काय तो, एक चेहरे के पीछे, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, असा विषय आहे तो. केसरकरांना पण मी सांगितलं होतं एकदा, तुम्ही आणि मी एकच आहे, तुमची भूमिका आणि माझी भूमिका एकच आहे, पण तुम्ही पुढे जाताना काळजी घ्या, तोंड घशी पडू शकता. ते मला म्हणाले बरोबर बोलला होता तुम्ही, कारण मी जास्ती ओळखतो. आणि म्हणून तुम्ही ज्या शिवसेना भाजपा युती बरोबर लढलात, या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला मतदान केलं, त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं.
लग्न एका बरोबर, अरे माझा असा मध्ये मध्ये आवाज बंद करू नका, तसा तो बंद होऊ शकत नाही. माझ्याबरोबर हे सगळे शिवसैनिक आहेत. असं नको आपल्या बरोबर ते लोक, ते सोडून बरेच लोक आहेत. तर आणि त्यावेळी अरे मी मध्येच गडबड झाली. मी का म्हणत होतो? केसरकर 2019ला तुम्ही लग्न एका बरोबर केलं, संसार दुसऱ्या बरोबर, हनीमून तिसऱ्या बरोबर. हे संसदीय शब्द आहेत, बरोबर आहे ना गजाभाऊ? नीलमताई सांगू शकतील. मी असंसदीय शब्द कधीच बोलत नाही. आणि तुम्ही फसवलं, जनतेलाही फसवलं, शिवसैनिकांनाही फसवलं, मोदी साहेबांनाही फसवलं, भारतीय जनता पक्षालाही फसवलं. एकीकडे बाळासाहेब, एकीकडे मोदी साहेब फोटो लावून मतं मिळवली, आणि तुम्ही एका सत्तेच्या खुर्चीपायी सगळं घालवलं, सगळं गमावलं. मग बेईमान, विश्वासघात कोणी केला, बेईमानी कोणी केली? तुम्ही तेव्हाही फसवलं, तेव्हाही बेईमानी केली एकदा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं, तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या बरोबर बाहेर काही विषयावर बोलले, नंतर आतमध्ये गेलात, मोदी साहेबांबरोबर बसलात, बाहेर येऊन तुम्हाला घाम आला, तुम्ही 2 ग्लास पाणी पिलं. हे मला आपल्या अजितदादा आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं. मी खोटं कधी बोलत नाही, खोटं कधी बोलत नाही. आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया. म्हणजे एकदा नाही, तुम्ही 2दा फसवलंय, 2दा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील. आणि मग तुम्ही आमच्यावर कसे आरोप करू शकता? आम्हाला कसा तुम्ही शिवाय साप देऊ शकता? आम्हाला कसं गद्दार म्हणू शकता? आम्हाला कसं बेईमान तुम्हाला ठरवता येईल? आम्ही ते केलेलं नाही. आम्ही शिवसेना धनुष्यबाण वाचवला. आज तुमची काय परिस्थिती आहे? तुम्ही जेवढं विरोधात बोलाल, जेवढं आमच्यासाठी खड्डा खोदाल, तेवढे तुम्ही खड्ड्यात जाल. आज दिसतंय तुमच्या सभा, त्याही पाहतोय, हे इलेक्ट्रॉनिक चॅनल देखील दाखवतंय. तुम्ही देखील बाबांनो, जी वस्तुस्थिती आहे ती दाखवत जा. आमचं अधिवेशन पण दाखवा. शेवटच्या खुर्चीपर्यंत सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. आणि मगाशी कोणीतरी आपले संजीव उपाध्याय म्हणाले, चेहरा आपण आरशाच्या समोर पाहायचं असतं. तर खरं म्हणजे वारसा सांगणाऱ्यांनी स्वतः पहिला आरसा पाहावा, आरसा पाहावा, आणि स्वतःची कर्तृत्व जी आहेत ती आरशात पाहावी. किती मुखवटे घालून फिरणार तुम्ही? हे काय लपत नाही, हे छपत नाही. या सगळ्या गोष्टी बाहेर येत असतात. आणि म्हणून बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही, या मनगटात जोर असावा लागतो, मनगटात ताकद असावी लागते. आणि म्हणून ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अतोनात मेहनत केली, रक्ताचं पाणी केलंय, तर नेते बसलेले आहेत, कार्यकर्ते बसलेले आहेत. शिवसेना मोठी करणं, शिशिर शिंदे बघा तिकडे आहे, त्यांनी तर पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून ते कुठलं स्टेडियम, वानखेडे स्टेडियम खोदून टाकलं, जेलमध्ये पण गेले. असे किती आहेत लोक जेलमध्ये गेले, जेल भोगली, काही लोकांची हत्या झाल्या. बाळासाहेबांसोबत काम केलेले नेते इकडे आहेत.
शिवसेना अशीच मोठी झाली नाही. रक्ताचं पाणी, तुळशी पत्र घरावर ठेवले लोकांनी, तेव्हा शिवसेना मोठी झाली. तुम्ही तर आले आयत्या पिठावर, काय म्हणतो आपण, त्याही नीट मारता आल्या नाही. आणि म्हणून मी सांगेन, असा कुठला पक्षाचा प्रमुख असतो की आपल्याच नेत्याचा पान उतारा करायचा, कारस्थान करायचं, जे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर सभेतून व्यासपीठावरून खाली उतरायला लावलं. कुणाचं कारस्थान, कुणाचं कारस्थान? त्यांचं घर जाळायला माणसं पाठवली, ही कुणाचं कारस्थान? ज्याला सांगितलं तो आपल्या बरोबर आहे, ते म्हणतो मग असं हे सांगितलं. मी रामदासबाईंना सांगितलं षण्मुखानंद मध्ये येऊ नका, तुमचाही मनोहर पंत करायचा प्रयत्न इकडे चालू आहे. त्यांचा देखील अशाच प्रकारचा अपमान करण्याचा कारस्थान त्यांनी केलं. गजाभाऊ इकडे बसलेले आहेत, त्यांना किती वेळा परत पाठवलं तेही त्यांना माहिती आहे. याच लोकांनी शिवसेना मोठी केली. हेच लोक बाळासाहेबांच्या खांदा लावून काम करत होते. आज नारायण राणे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, काय मागितलं होतं त्यांनी? काय त्यांचं तुम्हाला त्रास होता? का त्यांना घालवलं? बाळासाहेबांच्या मनात नव्हतं. पण जे दरबारी राजकारण करणारे, कानामध्ये भुंगा करणारे, या लोकांनी सांगितलं. त्यामुळे एक इन्सिक्युरिटी, आपल्या नेतृत्वावर स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे. जर आपला कार्यकर्ता मोठा असेल, होत असेल, तर नेत्याला अभिमान पाहिजे. का घालवले यांना तुम्ही? का घालवले? जे एखादा चांगला भाषण करायला लागला तर त्याचं भाषण कट करायला लागले. इथं गुलाबराव पाटील बसले, त्यांना त्यांचा चांगला अनुभव आहे. रामदास भाई, अनेक नाव आहे. आपला माणूस जर चांगलं वक्तृत्व आहे, चांगलं नेतृत्व सिद्ध करू शकतो, तर पक्ष नेतृत्वाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, तरच तो पक्ष मोठा होतो. असा पक्ष मोठा होत नाही. 2-4 टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा नाही होत. मी स्वतः बोललोय, मी जाहीरपणे सांगतो, मी स्वतः बोललोय. जेव्हा मला सांगितलं मी कुठला तरी काय निवडणूक जिंकली का काहीतरी केलं होतं, तसे अनेक कार्यक्रम मी करत असतो, केले होते. मला म्हणाले असे 3-4 एकनाथ शिंदे पाहिजे. मी म्हणालो असं नाही, तुम्हाला असे एकनाथ शिंदे नाही, ताकदीचे कार्यकर्ते या महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तयार करायला पाहिजे. त्यांना बळ दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तर शिवसेना मोठी होईल. तुम्ही आलेख बघा, आलेख बघा. आपले जेवढे नेते शिवसेना सोडून गेले, हे शिवसेना सोडून फक्त आणि फक्त कुणामुळे गेले? गजाभाऊला माहित आहे. हे सगळे जर आपल्यामध्ये असते तर आपल्याला शिवसेनेची सत्ता अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये आली असती. परंतु ते तुम्हाला नको होतं, ते तुम्हाला नको होतं. आणि म्हणून एकेकाचं खच्चीकरण करायचं, घाणेरडं राजकारण करायचं, झुंजवायचे लोकांना एक दुसऱ्याला. असा पक्ष नेता मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. मी स्वतः सांगितलं, युती करा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. आपण युती करा, झालेली चूक आपण सुधारूया. त्यांनी केली, आपण केली, झालं गेलं, विसरून जा. मग सांगा, जर युती केली असती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला असता का? नाही. पण माझी प्रामाणिक भावना होती, या महाराष्ट्रामध्ये जे झालंय ते बदलायला पाहिजे.
त्यावेळेस मला सांगितलं, हो आपण विचार करूया. 5 वेळा मी सांगितलं. केसरकरही प्रयत्न करत होते. केसरकर मला एकदा म्हणाले, तुमचं काय मत आहे? मी बोलो बिलकुल आपण या मार्गाने जाऊ, आपण प्रयत्न करू. मी 5 वेळा त्यांना सांगितलं. मला शेवटला त्यांनी काय सांगितलं, मला म्हणाले पुढची जी का 2.5-3 वर्ष जी आहेत ती आपल्याला देतील का? मी म्हणालो एवढा तर अधिकार माझ्याकडे बोलण्याचा नाही. म्हणजे 5 वर्ष पूर्ण मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे. खालची शिवसेना शिवसैनिक खच्ची झाले, काही झालं, वाट लागली तरी चालेल, खुर्चीत बसायचं. पण जी खुर्चीत बसलेत त्याचे 4 पाय तर मजबूत पाहिजे. शेख चिल्ली सारखं झाडावर बसूनच फांदी तोडायची आणि नंतर मुंगेरीलालचे स्वप्ने पाहायचे, हे सगळं काम कसलं आहे? असलं घाणेरडं राजकारण मी आयुष्यामध्ये माझ्या पाहिलं नाही. आणि पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राला देखील मागे पाडलं. धृतराष्ट्रात ना का तुम्ही शंभूराज देसाई कुठं आहेत? शंभूराज देसाई इकडं आहेत. जेव्हा मी गडचिरोलीमध्ये काम करत होतो, गडचिरोलीमध्ये पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्याला मायनिंगचा कारखाना चालू करता येणार नाही, नक्षलवादामध्ये पोलीस आणि जनता मरेल. मी म्हणालो नक्षलवाद मोठे का सरकार मोठं? तुम्ही जर तयार नसाल तर हा एकनाथ शिंदे गडचिरोली सुरजागडमध्ये जाऊन कारखाना चालू करेल. चालू केला, 10,000 लोकांना काम मिळतंय. आणखी 20,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट करतो स्टील इंडस्ट्री, त्याच्यात 15,000 लोकांना रोजगार मिळेल. टाटा कन्सल्टिंग, टाटा टेक्नॉलॉजीने तिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलंय. इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर. 5,000 तरुण दरवर्षी तिथं ट्रेंड होतील आणि प्रत्येकाला नोकरी मिळेल. अशा प्रकारचं काम तिथे चालू झालं. अनेक उद्योजक मागे लागलेत, आम्हाला जागा द्या, आम्ही हे मी केलं. आणि जेव्हा नक्षल्यांचा मला धमकी आली, मी तर कधी धमकीला घाबरत पण नाही. माझ्या आयुष्यात खूप धमक्या आल्या. दाऊद आला, छोटा शकील आला, सगळे आले, येऊन गेले. दिघे साहेब असताना देखील खूप झालं. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझ्या पाठीशी होते, त्यामुळे कधी माझ्या केसाला बाल बाका झाला नाही. शंभूराजला IB, इंटेलिजन्स, CID सगळ्यांनी सांगितलं यांना Z+ सिक्युरिटी द्या. त्यांनी मीटिंग घेतली. स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी पण बैठक घेतली, परंतु कारवाई शून्य. नंतर शंभूराजनी मीटिंग घेतली. सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता? 7:45. 7:45ला तर कधीच उठताना बघितलं नाही. 7:45 वाजता फोन केला, शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली आहे Z+ सिक्युरिटीची, ती देऊ नका बिलकुल. मला यांनी फोन केला, तुमची नको मला. ते म्हणाले विदाऊट अप्रुव्हल मी कागदावर काही घेत नाही, पण तुम्हाला Z+ पाठवतो. मी बोलो तुमची Z+ तुमच्याकडे राहू द्या, माझ्याकडे जे पोलीस आहेत ते पण घेऊन जा. एकनाथ शिंदे हा डरपोक नाही, हा निधड्या छातीचा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा चेला आहे. काय तुमच्या मनामध्ये होतं की नक्षलाने एकनाथ शिंदेची हत्या करावी, त्याचा खून करावा, काट्याने काटा निघावा, असं होतं का? अशी शंका मी सांगतो, कारण मी तुमचा अडसर नव्हतो. तुम्ही मला अडथळा का समजत होते? कुणासाठी, कशासाठी?
मला तुम्ही सांगितलं असतं, मी अगदी भोळा बावडा मन मोकळेपणाचा माणूस आहे, मला तुम्ही सांगितलं असतं हे असं करायचं आहे, याला पुढं करायचं आहे, याला पुढे न्यायचं आहे, तर मी अगदी मन मोकळेपणाने सगळं सोडलं असतं. मी कधीही कुठलाही पद, कुठलीही सत्ता, कुठलंही मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद माझ्या आयुष्यामध्ये कधी मागितलं नाही. मी मागितलं नाही. छल कपट समोरून करायचे. अनेक वेळा मला वर्षावरून खाली मी आल्यानंतर बैठक चालू आहे, बैठक चालू आहे, 7-8 वेळा असं झालं. मी पण स्वाभिमानी आहे. अर्धा तास थांबायचो, नंतर मी जायचो, नंतर मी माहिती घ्यायचो कुणाची बैठक. ते 2-3 लोक बसलेत गप्पा मारत, मोबाईलमध्ये खेळत. ही बैठक म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक माझा छळ करत होता. माझ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेप होता, आपल्या सगळ्यांना माहित आहे. मग सिडको असेल, MMRD असेल, सगळे असेल. तुम्हाला मी अनेक वेळा बोललो, माझ्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्यायचे. मी तिकडे गेलो की ते अधिकाऱ्याला खुनवायचे. जा. तो अधिकारी काय करायचा, तिथून निघायचा आणि माझ्या बंगल्यावर नंदनवनला थांबायचं जाऊन. मला क्यों आया? बोले मुझे बोला मंत्री जी आए हैं, अभी आप जाओ, बाद में बुलाएंगे. कशाला? अरे मी 2-3 वेळा 4 वेळा बघितल्यानंतर स्वतः सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. एकनाथ शिंदेला अजून तुम्ही ओळखलं नाही का एवढे वर्ष? तुम्हाला जे पाहिजे ते देईन. मी देणारा आहे, घेणारा नाही. कशासाठी अशा प्रकारची घाणेरडी? आणि त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार, हल्ला करणार म्हणून बैठक झाली. बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात. कोण जाणार? पुढं कोण जाणार? आणि माझ्याकडे येणं काय हेरा गावाचं काम नाही. माझ्याकडे मधमाशांचं पोळ आहे. मधमाशांचं पोळ कार्यकर्त्याचा मोळ आहे. ती मधमाशी कुणाला कुठं चावेल ते कळणारही नाही. त्याला हिंमत लागते. आलेले मी तेव्हा बोललो होतो, आलेले पायाने जाताना अँब्युलन्स मध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. असे माझे कार्यकर्ते आहेत. जाऊ द्या. काल मी श्रीकांतचं भाषण समोरून ऐकलं, तेव्हा मला कळलं की एक बाप म्हणून, माझ्या आईवडिलांचा मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो. ही खंत आतापर्यंत मला वाटत नव्हती, कारण मला काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले. कारण त्याला जे आलेले अनुभव, तो शाळेत कुठे जातो, तिथून तो मेडिकलमध्ये कधी गेला, MBBS कधी झाला. एकदा मी तो बोलायला पाहिजे होतं त्यांनी. एकदा मी गेलो होतो त्याच्या DY पाटील मध्ये, MBBS झाला, MS चं पहिलं वर्ष पूर्ण केलं. नंतर त्याला निवडून येण्यासाठी कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे म्हणून त्याला उभा केला. त्याच्यानंतर त्यांनी फायनल इयर MSचं त्यांनी त्याच्यानंतर केला. खासदार अगोदर झाला, नंतर ऑर्थोपेडिक सर्जन, शेवटचं वर्ष त्यांनी पूर्ण केलं. खरं आहे, त्याला कोणीतरी विचारलं, तुझ्या वडिलांच्या बरोबर, परिवाराच्या बरोबर इतक्या वर्षामधले काही आठवणी सांग. काय सांगणार तो आठवणी? काय सांगणार? कारण मी जेव्हा जायचो तेव्हा माझे आई वडील, मुलगा हे सगळे झोपलेले असायचे. ते सकाळी शाळेत जायचो तेव्हा मी झोपलेला असायचो. पिता पुत्राची, माझ्या वडिलांची, आईची भेट 15-15 दिवस, 1-1 महिना होत नव्हती. आणि त्यांनी कालच्या भाषणामुळे तो बोलून गेला. तो वस्तुस्थिती बोलून गेला, त्याच्या मनातलं बोलून गेला. आतापर्यंत कधी त्यांनी मला सांगितलं नव्हतं. परंतु त्यांनी देखील तुम्हाला एक परिवार समजला असेल म्हणून त्या परिवाराच्या समोर त्यांनी खंत व्यक्त केली. पण माझ्या बापाचा मला अभिमान आहे असंही म्हणाला तो. त्याचाही मला अभिमान आहे.
पण आता काय, आता तर वेळ काळच नाही. आज 24 तास कधी संपतात हेच कळत नाही. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आता अख्खं महाराष्ट्र, अख्खी शिवसेना, आपले बांधव भगिनी, सगळाच माझा परिवार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपला परिवार आहे. माझं कुटुंब, माझा परिवार इतक्यापुरतं मर्यादित आपण नाही. मला कळतं की आज जी आपुलकी, जे प्रेम जनतेमध्ये मला पाहायला मिळतं, त्यामुळे मी किती थकलेला असलो तेव्हा लोक जेव्हा मला मिळतात, पुन्हा मी चार्ज होऊन जातो, पुन्हा मला ऊर्जा मिळते, टॉनिक मिळते. म्हणून मला लोक विचारतात, तुमच्या कामाचं रहस्य काय? माझ्या कामाचं रहस्य गर्दी, हेच माझं टॉनिक आहे. माझे कार्यकर्ते हेच माझं टॉनिक आहे. सगळ्यांना या गर्दीमध्ये इच्छा असून देखील भेटता येत नाही, परंतु मी भेटण्याचा प्रयत्न करत असतो. पोलिसांनाही मी सांगतो, अरे परिवार आहे माझा, तुम्ही सांभाळून घ्या. ते त्यांच्या सुरक्षेचं काम करत असतात. हे कवचकुंडल आहे, याच्यातून मला काही धोका होणार नाही. आणि मारने वाले से बचाने वाला बडा होता है. त्यामुळे मी कुठल्याही संकटाला कधी घाबरत नाही, कधी घाबरलो नाही, कधी घाबरणार नाही. ये बाळासाहेब आनंद दिघे साहेबाचा चेला हा एकनाथ शिंदे आहे. आयुष्यामध्ये माझ्या खूप प्रसंग आले, पण मी कधी डगमगलो नाही. दुःखाचेही आले. तुमच्यासारखे कार्यकर्ते, दिघे साहेब सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले, आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलू शकतो. नाही तर हा एकनाथ शिंदे देखील आयुष्यामध्ये एका टप्प्यात कोलमडला होता. पण दिघे साहेब म्हणाले, माझ्या घरी दिघे साहेब 5 ते 6 वेळा आले. त्यांच्या डोळ्यात मी पहिल्यांदा त्यावेळेस अश्रू पाहिले. मला म्हणाले, आता एकनाथ, या शिवसैनिकांसाठी, या जनतेसाठी, या लोकांसाठी तुला जगायचं आहे. त्या दिवसापासून मी कामाला लागलो. मागे वळून पाहिलं नाही. काय केलं नाही आपण? घरात दारावर तुळशी पत्र ठेवलं. काय दिलं आम्ही परिवाराला? एक त्या MBBS MS डॉक्टरचं एक हॉस्पिटल त्याचा बाप उभा करू शकला नाही, याची खंत आणि दुःख माझ्या मनात अजूनही आहे. आणखी काय द्यायचं तुम्हाला? निवडणुका कुठल्या असू दे, ठाण्याची असू दे, ठाणा जिल्हा पहिला पूर्ण काँग्रेसमय होता. याच एकनाथ शिंदेने ठाणा जिल्हा शिवसेनामय केला. नाशिकची निवडणूक असू दे, नागपूरची, काटोलची असू दे. काटोलला एक लोकसभेची पोट निवडणूक होती, आपणही काही लोक होता. कुठलीही निवडणूक असू दे, महापौर पदाची असू दे, कसली असू दे, खासदारकी असू दे, पोट निवडणूक असू दे, हा एकनाथ शिंदे आपली सगळी टीम घेऊन जायचा, सगळं करायचा, जे जे लागतं ते सगळं, आणि त्या माणसाला विजयी करायचा. शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन जायचा आणि त्यांना आम्ही घालायचो. असा कार्यकर्ता तुम्ही का ओळखला नाही? जो स्वतःसाठी कधी जगला नाही आणि स्वतःसाठी कधी मी जगणार नाही. मी दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख समजून मी काम करतो. आणि म्हणून डबल सगळे माझे सहकारी इकडे बसले, तेही काम करतायत. आणि म्हणून त्याच्या भावनाशी मी सहमत आहे, त्याच्या भावनांशी मी सहमत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की त्याने हेही म्हटलं की राजा का बेटा राजा नहीं होगा. हे खरं आहे, राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो राजा बनेगा.
मी उद्या सांगतो तुम्हाला. तुमच्यातला मी असाच बाळासाहेबांचं भाषण समोर बसून ऐकायचो. तुमच्यातलाच एखादा कार्यकर्ता उद्या काम करून मोठा झाला आणि तो इथे मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल, अभिमान मला वाटेल. ही शिवसेना आहे. या शिवसेनेमध्ये कोणी मोठा नाही, छोटा नाही, कोणी मालक नाही, नोकर नाही. हे नोकर आणि मालक समजत होते. एक मध्य प्रदेशचा प्रमुख, दिल्लीचा प्रमुख, पक्ष प्रमुख, राज्य प्रमुख, ते जेव्हा मला दिल्लीत भेटायला, दिल्लीत आपली बैठक होती सगळ्या राज्य प्रमुखांची, आपण निर्णय घेतल्यानंतर ते सगळे राज्य प्रमुख आपल्या सोबत आले. त्या दोघांना फोन गेले, तुम तो मालिक के साथ रहना मांगता है, नौकर के साथ क्यों जा रहे? म्हणजे आम्ही नोकर. त्यांनी त्याच्या भाषणात पण सांगितलं तिकडे, इथं मालक नोकर कोणी नाही, सर्व समान, सर्व आपण कार्यकर्ते म्हणून काम करायचंय, मोठा छोटा कोणी नाही. तुम्ही तर समजतो तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात माझ्यासाठी, तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करायचं. आणि मोगलांच्या जमान्यामध्ये मोगलांच्या घोड्याला देखील संताजी धनाजी दिसायचे. गुलाबराव, संताजी धनाजी तुम्हारे इधर आए थे ना अभी, येऊन गेले. कोण आया था? बछड़ा आया था का? ठीक है. लेकिन गुलाबराव, इतके उन्हाळे पावसाळे तुम्ही बघितलेत, जेल भोगलेत, अंगावर पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्यात. तुमच्यामुळे गर्दी होत होती. त्यांना वाटतं की आम्हाला बघून लोक येतात. तुमच्यामुळे येत होते लोक, तुम्ही नसल्यामुळे. बदल तुम्ही बघितला, बदल मी पाहिला. आणि म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा, एक कष्टकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य घरातला मुलगा मुख्यमंत्री झाला, याचं दुःख त्यांना आहे, याची जेलसी आहे, याचा द्वेष आहे. बोलण्यातून ते जाणवतंय. का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये? का धनदांडग्या आणि सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याच लोकांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? हा काय करारनामा आहे? मी म्हणालो जो काम करेगा वही राजा बनेगा. तुम्हाला ते नको आहे. परिवारवाद या सगळ्या गोष्टींना आपण फाटा दिला पाहिजे. सगळं आज मी दावोसला गेलो, 3,73,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, तरी दुःख. मी शेतावर गेलो हेलिकॉप्टरने, तरी हेलिकॉप्टरने शेतावर जातो आणि शेती करतो. मग काय चालत जाणार मी? अरे मी शेतकरी आहे. मी तिथं गेल्यावर मी आपोआप माझे पाय तिकडे वळतात. शेती आणि मातीशी माझी नाळ जुळलेली आहे, मी विसरू शकणार नाही. मग हेलिकॉप्टर मध्ये जाऊन शेती करणारा बरा का हेलिकॉप्टर मधून फोटो काढणारा बरा? ते सांगा मला. शेती करणारा बरा. आणि म्हणून मी कुठं ते मगाशी कोणी सांगितलं, कुठली वाडी ती? इरशाळवाडी. इरशाळवाडीला गेलो मी. दादा भुसे माझ्याबरोबर होते, गुलाबराव होते, आपलं नाही उदय सामंत होते. मला म्हणाले लवकर चला, आता आपलं काम झालं इथून. मी म्हणालो हो जाऊया, आपण जाऊया. मला जायचं होतं वरती. वरती म्हणजे वर नाही, तिकडे इरशाळवाडीवर. एवढ्या लवकर नाही, तुमची सेवा करायची आहे, शिवसेना वाढवायची आहे, सगळं करायचं आहे. आणि मी एसपीच्या गाडीत बसलो, कलेक्टर आणि एसपी, आम्ही तिघच गेलो डायरेक्ट इरशाळवाडी. तिथं गेलं तेही तुम्हाला दुःख. मुंबईतल्या गल्लीमध्ये, मुंबईतल्या रोडवर झाडू मारून पाणी मारताना बघितलं तरी तुम्हाला दुःख. मी काय केलं पाहिजे?
दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलो तरी दुःख, तरी द्वेष. आणि म्हणून मग मी काय करावं? घरी बसावं तुमच्यासारखं? मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी लोकांना भेटणारा कार्यकर्ता आहे, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या वेदना आणि व्यथा जाणून घेणारा मी मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री म्हणजे माझ्या व्याख्येमध्ये सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन. दाढीवर आले, भले दाढीला खेचून आणले असते. अरे दाढी काय ती अशी काय एवढी हलकी आहे का? हलकी आहे? या दाढीने तर तुमची गर्वाची आणि अहंकाराची गाडी खड्ड्यात घातली ना. हलक्यामध्ये घेऊ नका, मी आधी बोललोय. आणि म्हणून या दाढीला जनतेची नाळ देखील कळते, म्हणून कुठे कुठे नाड्या कोणाच्या आहेत त्याही मला माहित आहे, जुळलेल्या. मी जास्त बोलत नाही, एक सिंबॉलिक बोलतो, समोरून देखील त्याचा अर्थ काय आहे तो घ्यावा, बोध घ्यावा आणि त्याप्रमाणे मला पुन्हा बोलण्याची संधी देऊ नये, नाही तर सगळंच होईल. कोविडमध्ये बघितलं आपण, कोविडमध्ये पाहिलं फेसबुक लाईव्ह करणारे कोण आणि रस्त्यावर पीपी किट घालणारे कोण, हेही आपण पाहिलं. अरे मला असे मेसेज यायचे कार्यकर्त्यांचे, मी, माझी आई, माझी मुलगी आम्ही ऍडमिट आहोत, काही समजत नाही, आमचा जीव धोक्यात आहे, पुन्हा भेट होईल का माहित नाही, एकदा तरी भेटून जा. मला वाटायचं हा खरंच कार्यकर्ता आपला बरं वाईट झालं तर आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये खंत राहील. मी जायचो, भेटायचो, त्यांना धीर द्यायचो, ती बरी व्हायची माणसं. अनेक वेळा एकदा बघितलं हा एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये जातोय, मला अनेक मेसेज यायचे, मी त्यांना भेटायचो, एकदा दोनदा तीनदा मला कोविड झाला, पण मी घाबरलो नाही. पण तुम्ही काय केलं? मी रस्त्यावर होतो, तुम्ही कोविडमध्ये खिचडीमध्ये पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, काय कफन. तुम्ही आमच्यावर मग आरोप करता, कफन चोर, खिचडी चोर, काय बोलायचं? कुठे पैसे घ्यायचे? पुराव्यानिशी सगळं आहे, एक 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 ते बाहेर येईल. जेवढा आरोप तुम्ही कराल त्यावेळेस आपली दोन बोट समोर आहेत, एक बोट आहे तर 3 बोट आपल्याकडे, ते लक्षात ठेवा. तुम्ही फेसबुकवर खेळायचे, हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळायचा. त्याच्यातच मला फील्डवर काम करणारा हा एकनाथ शिंदे आहे. कार्यालयात बसून माहिती घेऊन निर्णय घेणारा हा एकनाथ शिंदे नाही. त्यामुळे मला कोणीच फसवू शकत नाही. आणि म्हणून 2.5 वर्ष फेसबुक लाईव्ह वर काम करणारा आणि हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून काम करणारा जनता सुज्ञ आहे. जो काम करणारा आहे त्याच्या मागे जनता उभी राहते. हा एकनाथ शिंदे घर बसल्या उंटावरून शेळी हाकणारा मुख्यमंत्री नाही, हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून आपल्याला एकच सांगेन, निवडणुका आल्यात, अनेक लोकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. निवडणुकांचा कार्यक्रम लवकर लागेल. या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. लोकसभा ही पहिली निवडणूक आपल्या पक्षाची आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये निवडणूक याद्यावर लक्ष ठेवा. याद्यांमध्ये आपले नावं नसतील तर घालून घ्या, चुकीचे असतील तर काढून टाका. आणि मला प्रत्येक शिवसेना वाढवत असताना शाखांचं जाळं निर्माण करा. गाव तिथे शाखा काढा, गावाच्या वेशीवर शिवसेनेचा फलक लावा, घर तिथे शिवसैनिक करा. आणि या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये
प्रत्येक विधानसभेत 50 ठिकाणी आपल्या शिवसेनेला आघाडी मिळाली पाहिजे, याच्यावर काम करा. म्हणजे आमदार असतील आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाच तुमचा रिपोर्ट कार्ड असेल, याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे, माझंही आणि तुमचंही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा. तिकीट नाही मिळालं, इतर निवडणुका येतील, तिकीट एकच असतं. तिकीट नाही मिळालं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. सत्तेमध्ये अनेक सत्तेची पदं असतात, अनेक निवडणुका, जिल्हा परिषद, महापालिका सगळे येतील. आणि त्याचबरोबर काम करत राहा. आपल्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आणि आपल्या लोकसभेत जास्तीत जास्त काळ तुम्ही वेळ द्या. मुंबईमध्ये कमी या. तुमचं काय असेल तर फोनवरून सांगा. आठवड्यातून एखाद दिवस आपण समजू शकतो, परंतु दररोज मुंबईमध्ये येणं बंद करा. शेवटी लोकांशी तुमच्या कनेक्ट पाहिजे. कनेक्ट तुटला की सगळं तुटलं, सगळं सुटलं. हा, आणि म्हणून सगळे पदाधिकारी नेमा, चांगले पदाधिकारी, ताकदीचे पदाधिकारी नेमा, प्रामाणिक पदाधिकारी नेमा, ज्याच्या मागे ताकद आहे. आपल्या मागे पुढे फिरणारा पदाधिकारी बिलकुल नेमू नका. तो जर नेमला तर तुम्ही स्वतःला नाही, पक्षाला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, तर आपल्या शिवसेनेचं नुकसान करताय, हे लक्षात घ्या. शिवसेनेचं नुकसान म्हणजे या राज्याचं आणि तुमचं आमचं सगळ्यांचं नुकसान. आज मी काही गोष्टी जे बोलतोय, कार्यकर्त्याला जपा. जो कार्यकर्ता निवडणुकीमध्ये आवडता असतो, निवडणूक झाली की तो नावडता होता कामा नये. कारण हाच कार्यकर्ता तुमचं आमचं काम करतो. विधानसभा आणि लोकसभेला उमेदवार फिरू शकत नाही, सगळ्या मतदारसंघात जाऊ शकत नाही. हा कार्यकर्ताच आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग करतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे, त्याला निवडून द्या आणि त्याला मतदान करा, मी तुमचं काम करेन असं आश्वासन देतो. फक्त एवढंच आहे, त्याची अपेक्षा असते की त्याला जेव्हा अडचण असते, त्याला हॉस्पिटलची मदत, त्याला पोलीस स्टेशनची मदत, त्याला कोर्टाची मदत, त्याला छोट्या छोट्या मदती तो काय राशन भरून मागत नाही. पण त्याच्या अडचणीमध्ये मात्र आपण पदाधिकाऱ्यांनी उभं राहावं, त्याच्या पाठीशी उभं राहावं, हे मात्र त्याचं स्वप्न असतं. तेवढं तुम्ही केलं तर आयुष्यभर तो तुमचं काम, शिवसेनेचं काम बिलकुल प्रामाणिकपणे कसर न करता कराय. आणि म्हणून चाल ढकलपणा, काही लोकांना याद्या आपण पदाधिकारी नेमले, त्याच्या याद्या मागितल्या आहेत, त्यांना वेळ दिलाय. काही लोकांनी ते चांगलं काम केलंय, काही लोकांनी केलं नाही, त्यांनी तात्काळ करावं. चाल ढकल, काम चुकारपणा हा तुमच्या मुळावर येणार आहे. पक्षाचं तर येईलच, परंतु आज मी आपल्याला एकच सांगतो, आपण काय करू शकतो हे तुम्हाला आम्ही करून दाखवले. आणि एवढे निर्णय घेतलेत की तुम्हाला लोकांसमोर जाताना खाली मान घालण्याची गरज नाही. इतक्या योजना आपण केल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. एक लोकांमधला आणि सरकारमधला शिवदूत बनून काम करा. लोक डोक्यावर तुम्हाला घेतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी प्रेमळ आहे, खूप मला इच्छा, सगळ्यांना भेटायची इच्छा असते, सगळं आहे. प्रेमालय प्रत्येक माणूस मला भेटला पाहिजे, मी त्याच्याशी बोललो पाहिजे, माझी इच्छा असते. पण जेव्हा एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी जेव्हा हलगर्जीपणा, पक्षाचं नुकसान जेव्हा करू शकतो किंवा करेल, मग त्याला मात्र एकनाथ शिंदे प्रेमळ आहे. पण एकनाथ शिंदेचं दुसरं रूप 1.5 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे. काय करू शकतो हेही पाहिलंय. कोल्हापूरमध्ये म्हणतात काय, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. इथं कुठं कोल्हापूरलाच सांगतात. आणि म्हणून आजचं हे संघटनेचं आपलं हे आहे, पक्षाचं हे अधिवेशन आहे.
या अधिवेशनामध्ये आपल्याला शिस्त, आपल्या पक्षाची शिस्त आपण पाळलीच पाहिजे. आणि म्हणून उमेदवार कोणी असू द्या, आपल्याला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्या समोर उमेदवार नरेंद्र मोदीजी आहेत, हे आपण समजून काम करायचं आहे. कारण देशाला त्यांनी महासत्तेकडे नेण्याचं काम केलंय. आज एक आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम केलंय. 10व्या नंबरवरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम केलंय. या देशाचा नाव लौकिक जगभर वाढवण्याचं काम केलंय. आणि त्यामुळे आपल्या बाळासाहेबांचे विचार आणि केंद्र सरकार मोदीजींनी 10 वर्षात केलेलं काम आणि राज्य सरकारने 1.5 वर्षात केलेलं काम आपल्याला घराघरामध्ये पोचवायचं आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी घराघरामध्ये आपल्याला हे जर पोचवलं तर मला वाटतं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आज 48 पैकी आपला जो 45 प्लसचा नारा आहे तो आपण अचीव केल्याशिवाय, जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका याला कदापि तडा जाऊ देणार नाही. माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या शिवसैनिक आणि जनतेची सेवा हा एकनाथ शिंदे अविरतपणे करत राहील. अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो. शेवटी तुम्ही सहकार्य आहात, तुम्ही माझा परिवार आहात. आणि म्हणून काही गोष्टी मला थोड्या, आज आपलं महाअधिवेशन यामध्ये काही गोष्टी ज्या मला शिस्तीच्या बोलाव्या लागतात, त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून काम आपण केलं तर नक्की या महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य लोकांचं सरकार, या राज्यातल्या माता भगिनींचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, तरुणांचं आणि ज्येष्ठ पण इकडे बसलेत, वारकऱ्यांचं, धारकऱ्यांचं सरकार या ठिकाणी काम करतंय. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला येत्या लोकसभेमध्ये निवडणुकीत देशभरातून 400 पार, मोदीजींनी म्हटलंय देशभरात 400 पार. आणि आपलं नारा आहे महाराष्ट्रात 45 पार. आणि हा संकल्प जो आहे, हा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आजचं हे महाअधिवेशन फलद्रूप होईल. याच्यातून चांगली फलनिष्पत्ती होईल. आणि या राज्यामध्ये मगाशी कोणीतरी सांगितलं की या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपले देवेंद्र फडणवीस, अजित पवार, या आपण सगळे महायुती काम करतेय. महायुतीच्या कामाच्या जोरावर, या सर्वांगीण विकासाच्या जोरावर लोकांपर्यंत आपण गेलो तर 45 पार व्हायला काही वेळ लागणार नाही. आपल्याला फक्त ते पोचवायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, आपण शिवसैनिक आणि मुख्यमंत्री हे जे नातं आहे, हे मुख्यमंत्री म्हणून मी कधी स्वतःला समजलो नाही, समजणार नाही. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि आपला संकल्प सिद्धीस नेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. घडवून दाऊ आम्ही जे कधीच कुणाचं ना जमले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जमले सगळे हे मावळे. गेले 2 दिवस हे शिबिर यशस्वी होण्याकरता या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्ष आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. शिवदूत
संध्याकाळी शिवदूत या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. संध्याकाळी 5 वाजता गांधी मैदान या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्या मैदानात जायचंय. या ठिकाणी जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आम्ही शिंदे साहेबांना सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक विनंती करतोय. साहेब आपण रात्रंदिवस कष्ट करता, झोप ही आपल्याला माहित नाही. सकाळी नागपूर तर संध्याकाळी चिपळूण तर रात्री मुंबई हा आपला दिनक्रम आहे. आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. या शिवसैनिकांसाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. फक्त एकच राहून गेलं, मराठा आरक्षणासंदर्भात आपण 20 तारखेला अधिवेशन घेतोय, त्याचा ठराव आपण केलेला आहे. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, कुठल्याही इतर समाजाला, ओबीसीला, इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ या एकनाथ शिंदेने घेतली, ती पूर्ण करणार. एक मिनिट साहेब एक मिनिट भरत शेठ एक मिनिट थांबा ना. या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या वतीने साहेब इकडे लक्ष द्या. लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही या ठिकाणी शब्द द्या. आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपण काम करा. रात्रंदिवस तुम्ही जे काय कष्ट घेता ते थोडे कमी करा. हे सर्व शिवसैनिकांच्या वतीने या अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आमच्यासाठी तुम्ही हवायत, तुम्ही कष्ट कमी करा. आम्ही सर्व शिवसैनिक तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरता अहोरात्र कष्ट करू, रात्रंदिवस मेहनत करू. आणि तुम्ही जी शपथ घेतलेली आहे 45 और 45 के और 48 जागा निवडून आणण्याकरता हा शिवसैनिक रात्रंदिवस मेहनत घेणार. हा शब्द या अधिवेशनामध्ये शिवसैनिकांच्या वतीने आपणास देत आहोत. सगळ्यांनी हात वरती करून हा शब्द शिंदे साहेबांना आपण द्या. धन्यवाद. आजचं शिबिर या ठिकाणी संपलेलं आहे. संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा आहे. आणि महाले म्हणून आपले जे जिल्हा प्रमुख आहेत, शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतलं होतं. 2000च्या वरती त्यांनी बाटल्या जमा केल्या होत्या. त्यांचा सुद्धा सत्कार शिंदे साहेबांच्या हस्ते आपण करतोय. संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा. सर्व पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह